मराठवाड्यातील 3 जिल्ह्यात भूकंपाचे सौम्य धक्के, सुदैवाने कुठलीही जीवितहानी आणि वित्तहानी नाही, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण। ठाणे, रत्नागिरी, रायगड आणि सिंधुदुर्ग, पुणे, साताऱ्यात आज मुसळधार पावसाचा अंदाज, जालना, परभणी, गडचिरोलीत वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा। गेल्या 2 दिवसांपासून धुमाकूळ घालणाऱ्या पावसाची विश्रांती, तर मुंबईत आज हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज। मंडणगड, बाणकोट रस्त्यावरील तुळशी घाटात दरड कोसळण्याचं सत्र सुरूच, धोकादायक रस्ता वाहतुकीसाठी बंद। गेल्या 3 दिवसांपासून पश्चिम विदर्भात जोरदार पाऊस, पुरात बुडून एकाचा तर घराची भिंत पडून दोघांचा मृत्यू, तर 22 जनावरं देखील दगावली। मराठवाड्यात 8ही जिल्ह्यातील 28 मंडळात अतिवृष्टी, सर्वाधिक पाऊस हिंगोली जिल्ह्यात, तर नांदेड जिल्ह्यात सर्वात कमी पाऊस। मुंबई गोवा महामार्गावर 11 जुलै ते 13 जुलै दरम्यान सकाळ आणि दुपार सत्रात ब्लॉक, कोलाडजवळील पुई इथं गर्डर टाकण्याचं काम। वर्धा जिल्ह्यातील सिकलसेलचे 1192 रुग्ण, आरोग्य विभाग अलर्ट मोडवर। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज दिल्ली दौऱ्यावर, महाराष्ट्राला जाहीर झालेला सर्वोत्कृष्ट कृषी राज्य पुरस्कार शिंदे स्वीकारणार। मराठा आरक्षणाप्रकरणी हालचालींना वेग, शिंदे समितीचे 8 सदस्य हैदराबादमध्ये, तज्ज्ञ मंडळी दस्तावेजाचा अभ्यास करणार। राष्ट्रीय सहकार साखर कारखाना महासंघाच्या पुरस्कारांमध्ये महाराष्ट्रातील 10 साखर कारखाने देशात अव्वल, तर भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याला सर्वोत्कृष्ट सहकारी साखर कारखान्याचं पारितोषिक। विधवा सून ही सासरची मुलगीच असते, मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचं मत। बुशी डॅम इथे येण्यास पर्यटकांवर घातलेली बंदी मागे घ्यावी, भूमिपुत्र विक्रेते नियमांचं पालन करून व्यवसाय करतील, आमदार सुनील शेळकेंची मागणी। वर्धा जिल्ह्यात गेल्या 5 महिन्यात 71 अल्पवयीन मुलं बेपत्ता, मुलांच्या तुलनेत मुली घरातून पळून जाण्याचं प्रमाण दुप्पट पटीनं वाढलं, ही गंभीर बाब। 11वी ऑनलाईन प्रवेशाची दुसरी यादी आज जाहीर होणार, दुसऱ्या यादीत कट ऑफ किती खाली उतरतो याकडे विद्यार्थ्यांचं आणि पालकांचं लक्ष। पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या 13 जुलैला मुंबईत येणार, गोरेगाव मुलुंड जोड रस्ता प्रकल्पातील बोगद्याचं मोदींच्या हस्ते होणार भूमिपूजन। मरीन ड्राईव्ह ते वरळीपर्यंत थेट प्रवास लवकरच सुसाट, हजी अली ते खान अब्दुल गफार खान मार्ग वाहतुकीसाठी खुला करणार। लातूरमधील नीट पेपरफुटी प्रकरणी मुख्य आरोपी गंगाधरला अटक करण्याचा सीबीआयला यश, गंगाधरला 2 दिवसांची सीबीआय कोठडी देण्याचे न्यायालयाचे आदेश।